शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर चला आज जाणून घेऊया. आपण जी लाल मिरची आज वापरतो ही भारतीय नाही, ती दक्षिण अमेरिकेची आहे. 15व्या शतकात पोर्तुगीज लोक बटाट्याबरोबर मिरची ही भारतात घेऊन आले. त्या काळी भारतात वेगवेगळे मसाले होते, पण मिरची नव्हती. शिवाजी महाराजांचा काळ हा 1630 ते 1680 असा होता. म्हणजे मिरची भारतात आली होती, पण ती अजून सर्वदूर पोहोचली नव्हती. मग त्या काळात जेवणात तिखटपणा कसा यायचा? त्या काळी महाराजांच्या स्वयंपाकात प्रमुख भूमिका होती ती म्हणजे काळी मिरी, हळद, आलं, लसूण, कांदा, हिंग याची. आणि खास मसाले म्हणजे कोकम, चिंच, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडा यांसारखे मसाले वापरले जायचे. हीच होती खरी चव, नैसर्गिक, घरगुती आणि पारंपरिक. तेव्हा मसाले तयार व्हायचे पाट्यावर वाटून. शेंगदाणे, सुके खोबरे, तांदूळ, कधी गोडसर, कधी उग्र, कधी आंबटसर अशी थाळी सजायची. शिवाजी महाराजांची थाळी ही फक्त जेवण नव्हती, तर ती होती एक संस्कृतीची चव आणि स्वराज्याची प्रेरणा. असेच इतिहासातले चवदार किस्से जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास शेअर करा तुमच्या मित्रांना.